संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीडच्या न्यायालयामध्ये घ्यावी। सीआयडीनं बीड जिल्हा सत्र न्यायालयाला हे पत्र पाठवलेलं आहे। 12 तारखेला होणाऱ्या सुनावणीपूर्वी सीआयडीनं हे पत्र पाठवलंय। न्यायालयाच्या निर्णयानंतर सुनावणीचं ठिकाण आता निश्चित केलं जाईल। सध्या देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी केसमध्ये सुरू आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उद्या आपण बघू शकतो संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आता बीडच्या न्यायालयात घ्यावी अशी मागणी सीआयडीनं केल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच देशमुख यांची जी हत्या झाली होती ती केज पोलीस स्टेशनच्या परिसरात झाली होती आणि त्यामुळे केजला जिल्हा सत्र न्यायालय आहे आणि त्याच ठिकाणी या प्रकरणाची प्रारंभिक सुनावणी झाल्या होत्या। परंतु या प्रकरणातील आरोपी अटक केल्यानंतर ते बीड येथे कोठडीत होते आणि बीडमधून केजकडे त्यांना घेऊन येण्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था लागत होती। त्यामुळे सुरुवातीच्या काही सुनावण्या या बीडच्या मकोका न्यायालयात झाल्या होत्या। त्यानंतर आता दोषारोप पत्र देखील दाखल झालं आणि त्यानंतर पुन्हा ही सुनावणी केजच्या न्यायालयात होणार असं ठरलं होतं। पहिली सुनावणी याची केजच्याच न्यायालयात झाली, केजच्या विशेष मकोका न्यायालयात। परंतु आता यापुढील ज्या सुनावण्या आहेत त्या बीडच्या विशेष मकोका न्यायालयात घ्याव्यात अशी मागणी करणारं पत्र सीआयडीनं आता बीडच्या न्यायालयात दिलंय। याबाबतचा अजून निर्णय झालेला नसला तरी सीआयडीच्या मागणीनुसार आता या प्रकरणाची सुनावणी बीडमध्ये होती ती ठरल्याप्रमाणे केजलाच होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच उदय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।